मुंबईतील 7 धरणांमध्ये 28.92% पाणीसाठा. गेल्या 24 तासात पाणीसाठ्यात 12% वाढ. तर ठाण्यातील 12वी धरणही 30% भरलं. नागरिकांना दिलासा. ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारं 12वी धरण 30% भरलं. दमदार पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वेगानं वाढ. जिल्ह्यातील नागरिकांना काहीसा दिलासा. खडकवासला धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पर्जन्यवृष्टी. खडकवासला धरण जलाशय पहाटे 69% क्षमतेनं भरलं. धरणातून 500 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग. नदीपात्रातील लोकांना सतर्कतेचं आवाहन. कोल्हापूरच्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 35 फुटांवर. जिल्ह्यातील 56 बंधारे पाण्याखाली. पंचगंगेची वाटचाल. इशारा पातळीकडे. जनजीवन विस्कळीत. जळगावच्या हतनूर धरणातून तापी नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग. शेतकऱ्यांना दिलासा. तापी नदीवरील शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्पात देखील मोठ्या प्रमाणात पाणीसाठा जमा. अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण परिसरात 24 तासात तब्बल 300 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस. घाटघर परिसरात तब्बल 321 मिलीमीटर पावसाची नोंद. आदिवासी दुर्गम भागात जोरदार पाऊस. भंडारदरा धरण परिसरातील पर्यटन स्थळं बंद. भंडाऱ्यात गोसीखुर्द धरणाच्या विसर्गात घट. धरणाचे 10 दरवाजे केले बंद. गोसीखुर्द धरणाच्या 17 दरवाजांमधून 69,501 क्युसेक पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडी धरणात 24 तासात 1493 क्युसेक पाण्याची आवक. धरणात सध्या 28.24% उपयुक्त पाणीसाठा. कमी पावसामुळे अनेक धरणांमधील जलसाठा अद्याप चिंताजनक.